नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका रोचक गोष्टीमध्ये. मला आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, ही कहाणी एका गाढवाची आणि 23 वर्षाच्या मुलीची आहे, जी गाढवाच्या पिचकारीचं पाणी पित असे आणि त्याच्यासमोर जाऊन, हॅलो मित्रांनो, माझं नाव प्रिया आहे आणि मी सध्या BA करत आहे. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा माझ्या आजोबांनी शेतीच्या कामासाठी एक गाढव आणलं होतं. तेव्हा त्याला कुठल्याही टरबूज विकणारी बाई किंवा मुलगी दिसली की तो मोठ्याने ओरडायला लागायचा आणि जीभ बाहेर काढून आपल्या पिचकारीला हलवायला लागायचा. तो असं का करायचा हे कुणालाही माहीत नव्हतं. मग आजोबांनी त्या गाढवाला एका साधूबाबांकडे नेलं. साधूबाबा म्हणाले, हे गाढव तुला कोणी दिलं होतं? त्यावर आजोबा म्हणाले, हे जंगलात फिरत होतं. मी आसपास पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. म्हणून मी विचार केला की हे गाढव मीच घरी घेऊन जावं. पण तेव्हापासून हे सतत ओरडते आणि विचित्र वागू लागतंय, आजोबा म्हणाले. त्यावर साधूबाबा म्हणाले, या गाढवाला शाप मिळालेला आहे. आजोबांनी विचारलं, कसला शाप बाबा? तेव्हा साधूबाबा म्हणाले, हे गाढव जेव्हा जेव्हा कुठल्या जाडसर टरबूजवालीला पाहिलं तेव्हा ते असेच वागणार. आजोबांनी चिंतेने विचारलं, बाबा यावर काही उपाय आहे का? साधूबाबा म्हणाले, हे गाढव साधंसुधं गाढव नाही, तर प्रत्यक्षात एक पुरुष आहे. या माणसाने कधी काळी एका जणाला मजा करताना पाहिलं होतं. मग बाबांनी सांगायला सुरुवात केली, आजपासून 300 वर्षापूर्वी जवळच्या गावात एक अतिशय सुंदर हवेली होती. त्या काळात राजाने ती हवेली आपल्या पत्नीसाठी बांधली होती. एकदा किल्ल्यावर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात राजाचा मृत्यू झाला. त्याचवेळी राजाचा जीव तिथेच भटकत राहिला. बाबा म्हणाले, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की जो कोणी त्या हवेलीमध्ये जातो तो एखाद्या प्राण्याच्या रूपात बदलतो. बाबांनी सांगितलं, बाबा याचा काही उपाय असावा? बाबा म्हणाले, याच्या पुढं एक टरबूजवालीला उभी करावी लागेल. जेव्हा हा गाढव तिचे टरबूज पाहून आपली पिचकारी हलवतो तेव्हा काहीतरी होईल. तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळते. कारण मित्रांनो, त्या राजाच्या आत्म्याला तर तरुण मुलीच्या सोबत गपागप करणं खूपच आवडायचं. पण त्याला हे काम एखाद्या माणसाच्या शरीरात किंवा एखाद्या प्राण्याच्या शरीरात राहूनच करता येऊ शकतं. आजोबा म्हणाले, हे ज्या ठिकाणाहून मी आणले तिथे सोडून येतो. त्याचवेळी अचानक बाबा बोलले, असं करू नकोस, नाहीतर ते तुझं काहीतरी बरं वाईट करेल. आजोबा म्हणाले, बाबा तर मग आपणच काहीतरी उपाय सांगा. बाबाजी म्हणाले, याच्या पुढे एक तरुण मुलगी झुकून उभी राहिली पाहिजे. त्या मुलीला याचं पाणी प्यायला लागेल. जेव्हा ती मुलगी त्या गाढवाच्या पिचकारीचं पाणी पिऊन टाकेल तर तो राजा त्याचं शरीर सोडून देईल. मित्रांनो, जशी रात्र झाली गाढवाने परत तोच खेळ सुरू केला. मी विचार केला, का नाही मीच त्याच्यासमोर झुकून उभी राहू? मग मी त्याच्याकडे जाऊन त्याच्यासमोर झुकून उभी राहिले. मित्रांनो, मला कधीच कल्पनाही नव्हती की गाढवाची पिचकारी इतकी मोठी असते. जशीच त्याने पिचकारी काढली मी तर पाहताच पळून गेले. जर मी तिथे थांबले असते तर त्याने माझं शटर तोडूनच टाकलं असतं. असंही दुकान लहान आहे, मी त्यात इतकं मोठं सामान ठेवू शकत नाही. काही महिन्यानंतर ते गाढव आजारामुळे मरण पावलं आणि आमच्या सर्व अडचणी संपल्या. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.